वर्षा बंगल्यात काळी जादू, रेड्यांची पुरलेली शिंग, संजय राऊतांचा स्फोटक दावा। राज्याचे मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या मुंबईच्या मलबार हिल परिसरातले वर्षा बंगल्याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे। वर्षा बंगल्यात कोणीतरी जादू टोण्याचा प्रकार केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा या बंगल्यात राहायला जाण्यास तयार नाहीत। मी वर्षा बंगल्यावर राहायला गेलो तरी रात्री तिकडे झोपणार नाही असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्याप वर्षा बंगल्यावर का राहायला गेलेले नाहीत? त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन एवढे दिवस झाले, मग ते मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाही? हा आमचा प्रश्न आहे, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे। मुख्यमंत्रीपदाचं अधिकृत निवासस्थान राज्याच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा विषय आहे। मग आमचे लाडके मुख्यमंत्री तिकडे राहायला का जात नाहीत? असं मी ऐकलंय की देवेंद्र फडणवीसांचं असं म्हणणं आहे की मी वर्षा बंगल्यावर राहायला गेलो तरी रात्री झोपायला जाणार नाही। राज्यातील लिंबू सम्राटांनी याचं उत्तर द्यावं। शिंदे गटात असे अनेक लिंबू सम्राट आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे। संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना वर्षा बंगल्याबाबत अत्यंत स्फोटक दावा केलाय। भाजपच्या वर्तुळात अशी चर्चा आहे की वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉनमध्ये गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात बळी देण्यात आलेल्या रेड्यांची शिंग आणून पुरली आहेत आणि असं त्यांनी म्हटलेलं आहे। कामाख्या मंदिरातून आणलेली रेड्यांची ही शिंग मंतरलेली आहेत। जो कोणी दुसरा मुख्यमंत्री येईल त्याचं मुख्यमंत्रीपद टिकू नये यासाठी ही मंतरलेली रेड्याची शिंग वर्षा बंगल्यावर पुरून ठेवण्यात आली आहेत आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला तयार नाहीत। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत, पण ते अधिकृत निवासस्थानी जायला तयार नाहीत। देवेंद्र फडणवीस अस्वस्थ का आहेत हे महाराष्ट्रातलं समजलं पाहिजे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे। टोपलीवर लिंबू निघाले, कोणाचं कोण बोलतंय आणि कोणाचं ऐकताय? झालं किती वेळा त्याच्यावर बोलायचं? देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाही, हा मारुती कांबळेचं काय झालं यासारखा आमचा प्रश्न आहे। इतके महिने झाले मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन, पण मुख्यमंत्री पदाचं जे अधिकृत निवासस्थान महाराष्ट्राचं आहे तिथे अद्याप आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस हे अद्याप राहायला का जात नाही? आणि मी असं ऐकलंय, मुख्यमंत्री असं म्हणतात राहायला गेलो तरी तिथे मी झोपायला जाणार नाही। म्हणजे काय प्रकार आहे? अख्ख्या महाराष्ट्राला चिंता लागून राहिलं, त्याचं उत्तर या लिंबूवाल्याने द्यावं। म्हणजे लिंबू सम्राट आहेत शिंदे गटात सगळे, लिंबू मिरची। माझ्या असं कानावर आलेलं आहे की बीजेपीच्या अंतस्थ गटामध्ये अशी चर्चा आहे की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवावरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहे वर्षा बंगल्यावर। हे रेडे कापले असं तिथे चर्चा आहे, असं त्यांचेच लोक सांगतायत, असं तिकडला स्टाफ सांगतोय। हे खरं आहे की खोटं आहे? आम्ही का अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही, आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक आहोत। पण ह्या चर्चा आहेत की कामाख्या मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंतरलेली शिंग आणली म्हणजे काय आणि ती तिकडे पुरली आहेत। हे मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकू नये दुसऱ्या माणसाकडे, आम्ही सदैव असं तिकडला जो कर्मचारी वर्ग ते सांगतायत। आता ही चर्चा आहे। पण साहेब ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।